जय हरी. एकादश स्कंध भाग 197. आज नाथ महाराज आपल्याला शिव आणि शक्ती याबद्दल माहिती देत आहेत. परमात्म्य वस्तू सर्व ठिकाणी एकलेपणानं व्यापून आहे असं एकदा मानलं म्हणजे दृश्य विश्व त्यामधूनच उत्पन्न झालं असंही मानावं लागतं. इथे दोन प्रश्न निर्माण होतात. परमात्मा सूक्ष्म आणि अदृश्य असल्यानं त्याच्यातून जे जड आणि दृश्य विश्व कसं निर्माण झालं हा पहिला प्रश्न. तर परमात्मा सच्चिदानंद आणि अचल असल्यानं त्याच्यामध्ये या विश्वाचा उत्पत्ती स्थिती संहार हा कार्यक्रम कसा घडून येतो हा दुसरा प्रश्न. या प्रश्नांची उत्तरं अशी की हे सारखं बदलणारं विश्व प्रत्यक्ष अनुभवास येतं म्हणून ते नाहीच असं म्हणता येत नाही. आपल्याला जसं दिसतं तसं ते कदाचित नसेल, परंतु ते आहे यात शंका नाही. हे जर खरं तर ते निर्माण होण्यास परमात्म्याचीच काहीतरी विलक्षण शक्ती काम करत असली पाहिजे. तिला मूळ माया असं म्हणतात. शक्तीच्या गर्भात अनंत नामरूप साठवलेली असतात. शक्ती हालचाल करू लागली की ती नामरूप व्यक्त अवस्थेला येतात आणि कालमर्यादा संपल्यावर अव्यक्तात लीन होतात. परमात्मा शक्तीच्याद्वारे का होईना विश्वरूपानं का दिसतो याचं कारण इतकंच सांगता येतं की तो सच्चिदानंदात्मक आहे. आनंद जिवंत असतो, सारखा स्फुरत असतो. त्या परमानंदाच्या उसळण्यातून विश्वरूपी तरंग अनुभवास येतात. अतींद्रिय अनुभवाचा हा विषय पुरुष प्रकृती रूपानं नाथांनी इथं वर्णन केला आहे. सर्व व्यापक परब्रह्मात नामरूप सापडत नाही. ते स्वरूप अतींद्रिय निर्विकार मनोबुद्धीच्या पलीकडे आणि परेच्या अतीत असं आहे. पण पुरुषाची जशी छाया तशी त्या ब्रह्माची माया नावाची शक्ती असते. तीच शक्ती ब्रह्माला एकीकडे शिवपण देते आणि दुसरीकडे विश्वाचा डोलारा उभारते. ब्रह्ममध्ये ब्रह्माचं जे स्फुरण तेच मूळ मायेचं रूप होय. हीच माया द्विधा भाव दाखवून प्रकृती पुरुष निर्माण करते. प्रकृती आणि पुरुष दोन्ही एक शरीरी असून त्यांचा आत्माही एकच आहे. पुरुषाचा भाग केव्हा झाकला जातो तेव्हा प्रकृती स्वेच्छेनं नाचते आणि प्रकृती विभाग जेव्हा लपलेला असतो तेव्हा पुरुषाचं स्वरूप स्पष्ट दिसतं. पण प्रकृती आणि पुरुष यांच्यातील भिन्न भाव मोडला की तिथे पुरुष आणि प्रकृती कुणीही उरत नाही आणि आपलं स्वस्वरूप स्वच्छ प्रगट होतं. निजलेल्या पुरुषाची छाया त्याच्या अंगाखालीच नाहीशी होऊन जाते, तसं माया गिळून टाकून पुन्हा ब्रह्म एकटंच शिल्लक राहतं. डोळ्यातील पाणी गोठून डोळ्यात पडदा येतो आणि तो दृष्टीला मंदपणा आणतो. हा मंदपणा डोळ्यातलंच पाणी गोठल्यामुळं आलेला. त्याचप्रमाणे ब्रह्मामध्ये माया प्रगट होऊन आत्मानंदाच्या आड येते. ब्रह्माला ती द्रष्टा आणि दृश्य बनवते. विश्व निर्माण करण्यासाठी मूळ माया गुणमयी प्रकृती प्रसवते. पुरुष दृष्टी प्राप्त झाली म्हणजे ती सत्व रज तम 3 गुण प्रगट करते. प्रकृती क्रियाशक्ती असल्यानं तिच्यामध्ये जे चेतनात्मक ज्ञान उत्पन्न होतं त्याला महत म्हणतात. असे क्रियायुक्त ज्ञान जेव्हा स्फुरण पावतं तेव्हा तिथे अभिमान जागृत होतो. अहंभाव भयंकर खवळला की शिवाला शिवपणाचा विसर पडतो आणि देहात्मवादानं जीव संसाराच्या भ्रांतीत अडकतो. किंबहुना त्रिगुण आणि अहंता हेच संसाराचं मूळ होय. हा अहंकार मोठा विलक्षण आहे. तो ज्ञान अज्ञानाची पक्की गाठ मारून शुद्ध आत्मस्वरूप जीवाला देहबुद्धीनं जड मूढ आणि वेडा करून सोडतो. महाभूत म्हणजे विषय होत. शब्दापासून आकाश, स्पर्शापासून वायू, रूपापासून तेज, रसापासून पाणी आणि गंधापासून पृथ्वी उत्पन्न होते. पंचमहाभूत भिन्न दिसली तरी ती परस्परांशी जोडलेली आहेत. महाभूत प्रथम सूक्ष्म रूपानं नंतर स्थूल रूपानं दिसतात. या दृश्य विश्वाच्या मागे अस्तित्वाचे 6 थर आहेत. भुवरलोक, स्वर्लोक, महालोक, जनलोक, तपोलोक,
सत्यलोक अशी. सामान्य जीव भूलोक, भुवरलोक आणि स्वर्लोक एवढ्यातच चक्रा मारत राहतात. पण भगवंताची भक्ती करणारे, त्याचं नामस्मरण करणारे पुण्यपुरुष स्वर्लोकाच्या पलीकडे जातात आणि तिथे आत्मानंदात राहतात. सत्यलोकात राहणारे पुरुष भगवंताला अतिप्रिय असून पहिल्या प्रतीचे साधक असतात. कैलास किंवा सत्यलोक शुद्ध सत्वाचे बनलेला असून तिथे स्वानंद तुडुंब भरून वाहत असतो. तो आनंद ज्याला भोगायचा असेल त्यानं श्रीहरीचं नामस्मरण सतत करावं. नामस्मरणानं श्रीहरी जीवाचं मनोरथ पूर्ण करतो. अशा भक्तांना निष्काम करून क्रमानं समीपता, स्वरूपता, सायुज्यता प्राप्त होते. भक्तीमध्ये पहिली पायरी सलोकता, दुसरी समीपता, तिसरी स्वरूपता आणि चौथी सायुज्यता. भगवंताशी हळूहळू अनन्य होण्याची ही क्रिया आहे. भगवत स्वरूप होऊन भेदाला न शिवता भक्त भक्ती करू शकतात. ज्याची देहात्मबुद्धी पूर्ण नष्ट होऊन विषयासक्ती विराम पावते त्यालाच सायुज्यता प्राप्त होते. भक्तीची थोरवी काय सांगावी. मार्गात कसलीही विघ्न आली तरी नामाच्या गर्जनेपुढं ती आपोआप नाहीशी होतात. भक्तीनं देव सहज साध्य होतो. कारण निरीच्छ प्रेम ही मोठी दुर्मिळ गोष्ट आहे. भक्ताला प्रेमाचा खरा जिव्हाळा असतो. त्यामध्ये देव पण विसरतो, भक्त पण विसरतो आणि दोघं आत्मानंदात मग्न होतात. जिथे प्रेमाचा ओलावा असतो तिथे ज्ञानानंदाला भरती येते. म्हणून भक्तीचं निरूपण झालं म्हणजे संतांना ते आवरत नाही. मनुष्याचा जन्म वासनेमध्ये असतो. पूर्वी जी वासना प्रबल होती तिच्यामुळं सध्याचा जन्म आला. इथे अंतःकाळी जी वासना प्रबल राहील तिचं आवरण सूक्ष्मदेहाला पडून तदनुसार पुढील जन्म येईल. वासनेची मुळं अंतःकरणात खोल रुजलेली असतात. ती काही केल्या निघत नाहीत. जोपर्यंत वासना शिल्लक उरते तोपर्यंत जीवाला चैन पडत नाही. जन्ममरणाचे फेरे त्याला भोगावे लागतात. व्यक्तीचाच काय पण विश्वाचा संसार देखील वासनेमुळं चालतो. जिथे वासना तिथेच काळसत्ता प्रचितीस येते. लोकांचे वासनाकर्म विचित्र आहेत. तेच काळसत्तेचं आत्मसूत्र होय. गुणांनी बद्ध असलेलं विश्व त्यानंच उभारलं आहे. वासनेमुळं जीवाला स्वर्ग किंवा नरक भोगावा लागतो. वासनेचं मूळ अविद्येमध्ये सापडतं. वास्तविक अविद्या या नावातच ती नाही असं सांगते. पाण्यामध्ये पाणीच खेळत असता अनेक तरंग उत्पन्न होतात. तसं आनंदरूप ब्रह्म एकच असून त्याच्या लीलेनंच विश्वातील वस्तुसमुदाय प्रगट होतो. माया ब्रह्माची शक्ती खरी पण ती त्याच्यापासून क्षणभरही वेगळी होत नाही. माया क्षोभल्याशिवाय सृष्टीची उत्पत्ती होत नाही आणि काळ तिला क्षोभवतो. ब्रह्मातील सत्ता म्हणजे काळ होय. म्हणून ब्रह्म, माया आणि काळ तिन्ही एकरूप आहेत. ज्यावेळी वृत्ती बहिर्मुख होते त्यावेळी ती वासनानिष्ठ होते. तिच्यातून दृश्याची आसक्ती वाढते आणि मग देहाभिमान खवळून परमात्मस्वरूप असलेला जीव जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडतो. विश्वामध्ये सगळीकडे विनाश किंवा प्रलय आढळतो. पण प्रलयात निखालस नाश होत नाही. अविद्येमध्ये लीन होऊन राहिलेला वासनारूप बीजविभाग शिल्लक उरतो. त्या बीजानं अव्यक्तामध्ये विश्व गुप्त राहतं. अनुकूल काल आला की ते प्रगट होतं. भगवंताची भक्ती करणाऱ्या भक्ताची वासना, अहम, ममता, विषयासक्ती निःशेष नष्ट होतात. तेव्हा त्याला मात्र विश्वाच्या निःशेष प्रलयाचा अनुभव येतो. जसा उत्पत्तीचा क्रम तसाच प्रलयाचाही क्रम आहे. भूतामध्ये भूताचा आणि अव्यक्तात व्यक्ताचा सहज लय होऊन जातो. मूठ वळली म्हणजे 5 बोटं जशी तिच्यात लीन होतात त्याचप्रमाणे हे प्रचंड दृश्य विश्व अव्यक्तात लीन होतं. सर्व आकार विकार नाहीसे होऊन बीज मात्र अवशेष राहतं. त्याला अव्यक्त म्हणतात.
अव्यक्त काळाशी एकरूप होऊन जातं. हा काळही शेवटी पुरुषामध्ये विराम पावतो. जीवाचं जीवपण गेलं की शिवाचं शिवपण सहजपणे नाहीसं होतं आणि अखेर अव्यय, अविनाशी, अद्वय, अनंत असं ब्रह्म शिल्लक उरतं. मुळातच स्फुरण नाही, तिथे मी आणि तू म्हणणार तरी कोण? म्हणून त्यावेळी परिपूर्ण परमानंद तेवढा शिल्लक उरतो. थोडक्यात काय, तर वासनात्मक लिंग देहानं जीवाला बांधून ठेवलं आहे. अविद्येतून त्याला खत पाणी मिळतं, परंतु मिठाचा प्रचंड पर्वत समुद्रामध्ये सहज विरतो, तसा हा लिंग देह ज्ञानानं नाश पावतो. हे ज्ञान भक्तीशिवाय उत्पन्न होत नाही, म्हणून भक्ती धन्य होय. मी शरीर तो माझा आत्मा. हे केव्हा कळतं? भक्ती केल्यावर. मी शरीर तो माझा आत्मा, प्रेमळ असे पढिया आम्हा. मी शरीर तो माझा आत्मा, प्रेमळ असे पढिया आम्हा. प्रेमळावरती सीमा, भक्तीचा महिमा चढेना, भक्तीचा महिमा चढेना. जय हरी. स्तोत्र, मंत्र, संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत आणि श्रीमद भागवत कथा नित्य ऐकण्यासाठी आणि त्याचबरोबर डोहाळे, पाळणे, उखाणे आणि खास महिलांसाठी किचन टिप्स हे ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.